हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. मी पण खूप मस्त आहे. तर आजचा व्हिडिओ हा रिवाच्या वॅक्सिनेशनसाठी आहे. रिवाचे 9 महिने कंप्लीट झाले. तिला आता 10वा महिना लागला 25 तारखेपासून. तर रिवा दातं काढत आहे आणि दातं पण काढत असल्यामुळे तिला खूप पेन पण होत आहे. मध्ये मध्ये फीवर पण येत आहे आणि ती काही वस्तू असं तोंडात घालून जोरात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तिला आज एकदा चेक करावं की फीवर जास्त आहे का कसं, म्हणजे तिचे 9व्या महिन्यातील व्हॅक्सिनेशन पण करता येईल. तर आम्ही सकाळी सकाळी रेडी होऊन 9 वाजता हॉस्पिटलला निघालो. तर थोडंसं पाऊस वगैरे कमीच होतं आणि पुण्याचा पाऊस तर तुम्हाला माहितीच आहे की एकदा पडायला लागला की 5-5, 6-6 दिवस सूर्याचं दर्शनच होत नाही. आणि तसं हॉस्पिटलला जाताना पण थोडंफार क्लायमेट चांगलंच. हॉस्पिटलचा व्ह्यू तर पाहतच आहात. एक हा डोंगर भागामध्ये हॉस्पिटल आहे, त्यामुळे इथलं वातावरण खूप छान आणि पीसफुल असते. हॉस्पिटल पण खूप स्वच्छ आहे आणि सोयी वगैरे खूप छान आहेत. तर आम्ही गाडी वगैरे पार्किंग केली आणि डायरेक्ट हॉस्पिटलच्या जे फ्लोअर आणि डिपार्टमेंट आहे तिथे गेलो. मग रिवाला काय व्हॅक्सिनेशन टोचलं. नंतर रिवा काय पप्पाकडे जातच नव्हती, कारण जाण्याच्या अगोदर रिवा हमेशा पप्पाकडेच जायचे असं चालू होतं. आणि जेव्हा राहुलने तिला व्हॅक्सिनेशनसाठी घेऊन गेले, नंतर ती काय राहुलकडे जातच नव्हती, कारण त्यानेच तिला व्हॅक्सिनेशनसाठी घेऊन गेलं होतं. ॲज ऑलवेज तिथे पण रिवा आपली सेंटर ऑफ अट्रॅक्शन. सगळेजण तिच्यासोबत खेळत होते, डॉक्टर वगैरे सगळे तिच्यासोबतच असं म्हणजे गप्पा मारणं चालू होतं. त्यानंतर माझ्या टूथ ॲक्नेसाठी पण मला दाखवायचं होतं, कारण माझ्या खूप पेन होत होते. त्यामुळं तिथेच वरच्या फ्लोअरला पण डेंटिस्ट वगैरे आहेत. मग तिथे दाखवलं. मग रिटर्न येण्यासाठी आम्ही निघालो तर खूप वगैरे पाऊस सुरू होता, कारण तिथूनच आम्हाला पुढे रिवाचं आधार कार्ड काढण्यासाठी जायचं होतं. मग आम्ही डायरेक्ट पुढे महाई सेवा केंद्राकडे निघालो. पण वाटेतच आम्हाला खूप पाऊस लागला. रिवासोबत असल्यामुळं आम्ही कुठेतरी आडोशाला थांबायचं ठरवलं. मग आम्ही काका हलवाईच्या ठिकाणी थांबलो. ॲज ऑलवेज काका हलवाई आहे म्हणजे थोडंफार तर काही खाल्लं पाहिजे. त्यामुळं मी समोसा आणि पॅटीस वगैरे घेतले, थोडंफार खाल्लो आणि घरी निघून आलो.